नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नोव्हेंबर 2017मध्ये झालेला जो UGC नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 आहे। या पेपरमधील हिंदी माध्यमातील जे काही प्रश्न आहेत त्या हिंदी माध्यमातील प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नोव्हेंबर 2017चा जो नेटचा पेपर आहे हा ऑफलाईन पद्धतीने झाला होता, म्हणून येणाऱ्या ऑफलाईन पद्धतीसाठी हे प्रश्न तुम्हाला सरावासाठी उपयुक्त ठरू शकतात। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न बघूयात। प्रश्न आहे बघा, निम्नलिखित कथनों के समुच्चय में से कौन सा शिक्षण और अधिगम के प्रकृति एवं उद्देश्य को सर्वप्रथम रूप में प्रस्तुत करता है। थोडक्यामध्ये आपल्याला टीचिंगचं नेचर आणि ऑब्जेक्टिव्ह यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे। त्या संदर्भाने आपल्याला विविध पर्यायामधून उत्तरे शोधायची आहेत। पहिला पर्याय आहे शिक्षण विक्रय के समान है और अधिगम खरीदारी के जैसा है। तर हे रॉंग होईल, आपण असं म्हणू शकत नाही। म्हणजे टीचिंग इज लाईक अ सेलिंग अँड लर्निंग इज लाईक अ बाईंग असं आपण त्याला म्हणू शकत नाही। असं टीचिंगचं नेचर किंवा ऑब्जेक्टिव्ह असू शकत नाही। बी बघा, शिक्षण सामाजिक कृत्य है जबकि अधिगम व्यक्तिगत कृत्य है। म्हणजे टीचिंग इज अ सोशल ॲक्ट आहे का? यस। लर्निंग इज अ पर्सनल ॲक्ट, यस। मतलब ये बी सही होगा। नेक्स्ट, शिक्षण में अधिगम निहित है जबकि अधिगम शिक्षण को समाहित नहीं करता। सी सुद्धा योग्य आहे, कारण शिक्षण में अधिगम, आता अधिगम म्हणजेच लर्निंग, लक्षात घ्या। टीचिंगमध्ये लर्निंग असते का? तर हो, म्हणजे जास्त आपल्याला याच्याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही। डी, शिक्षण एक प्रकार का ज्ञान का अंतरण है जबकि अधिगम इसे प्राप्त करने जैसा है। डी रॉन्ग है। ई, शिक्षण एक अंतक्रिया है, बरोबर आहे। टीचिंग इज अ इंटरॅक्शन, म्हणजे ई सुद्धा काय असणार आहे आपलं, बरोबर आहे। म्हणजे बी, सी आणि ई, सॉरी बी, सी आणि ई, म्हणजे असा कोणता पर्याय आहे? पर्याय 2 मध्ये तो आपल्याला दिसतो। बी, सी, ई ही विधानं टीचिंगची नेचर आणि ऑब्जेक्टिव्ह होऊ शकतात। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नीचे दी गई सूची में से विद्यार्थी के उन अभिलक्षणों को चिन्हांकित करें जो शिक्षण अधिगम प्रणाली को प्रभावी बनाने सहायक है। अपने उत्तर को इंगित करने के लिए सही कूट का चयन करें। म्हणजे पहिले एकदम आपण हिंदी असल्यामुळं एकतर इंग्लिशमधून वाचा प्रश्न किंवा तो समजून घेण्याचा प्रयत्न करा। आपल्याला त्यांनी काय विचारले बघा, विद्यार्थी के उन अभिलक्षणों, म्हणजे थोडक्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक आहेत लर्नरचे, ते असे कोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत जे टीचिंग लर्निंग सिस्टीममध्ये इफेक्टिवनेस आणतात। ठीक आहे, थोडक्यामध्ये लर्निंग टीचिंग सिस्टम इफेक्टिव्ह बनवण्यासाठी लर्नरचे कोणते कॅरेक्टरिस्टिक उपयोगी ठरतात असा आपल्याला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। मग एक एक पर्याय वाचा आता। विद्यार्थी का पूर्व अनुभव गरजेचा आहे, म्हणजे ये आपल्या उत्तरामध्ये त्याचा समावेश आहे। लर्निंग टीचिंग इफेक्टिव्ह बनवण्यासाठी विद्यार्थ्याकडे पूर्व अनुभव गरजेचाच आहे। त्यानंतर बी बघा, विद्यार्थी की पारिवारिक वंश परंपरा, हे तेवढं महत्त्वाचं नाही। ठीक आहे, कारण ॲट द टाईम आपण काय करायला होतं, टीचिंग आणि लर्निंग करलो, त्याच्यामुळे त्याचा पारिवारिक वंश काय आहे वगैरे हे काय महत्त्वाचं नाही। सी, विद्यार्थी की अभिक्षमता ॲबिलिटी गरजेची आहे, म्हणजे सी योग्य होईल। डी काय म्हणते, विद्यार्थी के विकास की अवस्था, हे पण विकासाच्या विद्यार्थ्याची नेमका कोणत्या अवस्थेमध्ये आहे हे बरोबर आहे, म्हणजे डी सुद्धा योग्य ठरेल। ई, विद्यार्थी की खाने की आदतें और शौक, हे काही महत्त्वाचं नाही। ई त्याच्यानं
टीचिंग लर्निंगमध्ये इफेक्टिव्हनेस आणण्यासाठी विद्यार्थ्याच्या खानपान पद्धती काही महत्त्वाच्या नाहीत. विद्यार्थी की धार्मिक संबद्धता हे पण काही महत्त्वाचं नाही. आपल्याला लगेच लक्षात यायले की एफ आणि ई हे काही महत्त्वाचे नाही. म्हणजे जिथं जिथं एफ आणि ई आहेत ते आपण सहज कट करू शकलो असतो. म्हणजे पर्याय 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सभी शिक्षण में अधिगम निहित होता है. अभिकथन ये काय म्हणते बघा, सभी शिक्षण में. आता इथे शिक्षणचा अर्थ टीचिंग आणि अधिगमचा अर्थ लर्निंग. सभी शिक्षण में अधिगम निहित होता है मतलब ऑल टीचिंग इम्प्लीज लर्निंग. म्हणजे बरोबर आहे. अभिकथन ये बरोबर आहे. आर काय म्हणते बघा, अधिगम को उपयोगी होने के लिए उसे आवश्यक रूप से शिक्षण से व्युत्पन्न होना चाहिए. लर्निंग टू बी यूजफुल मस्ट बी डिराइव्ड फ्रॉम टीचिंग. म्हणजे हे अयोग्य आहे. म्हणजे तर्क आर हे अयोग्य आहे. बघा थोडंसं सॉफ्टवेअरचा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं आपण ही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेली आहे PDF स्वरूपामध्ये. ती तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं काय आहे, फक्त ये कथन बरोबर आहे, ये सही है, आर गलत आहे. थोडं इंग्लिशचा आधार घेण्यासाठी तुम्ही मूळ प्रश्नपत्रिका बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे आणि तसा तुम्ही अर्थ लावा. आपण जर थोडासा अर्थ लावून जर प्रश्नांची सोडवणूक जर केली तर आपल्याला हिंदीसुद्धा थोडं इझी जाणार आहे. थोडंसं हिंदी आणि थोडंसं इंग्लिशचा जर आपण आधार घेतो एखाद्या प्रश्नाला तर आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, संकलनात्मक परीक्षणों के आधार पर एक शिक्षक अपने विद्यार्थियों के निष्पादन व्यवहार को उसमें अभिव्यक्त सुस्थितित जीवन शैली के संदर्भ में व्याख्यायित करता है, इसे कहा जाएगा. तो इसे निकष संदर्भित परीक्षण कहा जाएगा. याबद्दल थोडीशी कमी माहिती मिळाली आहे, ती तुम्ही सर्च करा किंवा ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे थोडंसं इंग्लिशमधनं ते विद्यार्थी कमेंट्स बी करू शकतात, जेणेकरून आपल्याबरोबर सर्वांनाच आपल्या मित्रांना फायदा होईल. जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहोत. निम्नलिखित में से कौन प्रभावी शिक्षण में प्रमुख व्यवहार है. निम्नलिखित में से कौन प्रभावी शिक्षण में प्रमुख व्यवहार है. प्रभावी शिक्षणासाठी महत्त्वाचं काय आहे बघा, इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये काय काय महत्त्वाचं आहे, विद्यार्थी के विचारों एवं आवेदन का अनुप्रयोग. आता इफेक्टिव्ह टीचिंगमध्ये स्टुडंटचे आयडियाज तेवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत. म्हणजे एक नको, संरचना स्ट्रक्चरिंग म्हणजे एक स्ट्रक्चर साचेबद्धता शिक्षणामध्ये किंवा चौकटबद्धता अध्यापनामध्ये ही इफेक्टिव्हनेस वाढील का टीचिंगचा, नाही. म्हणजे दोन पण तेवढं महत्त्वाचं नाही. अनुदेशनात्मक विविधता ज्याला इन्स्ट्रक्शनल व्हरायटी असं म्हणतो, तर हे योग्य ठरू शकतं. टीचिंगमध्ये जर आपण इन्स्ट्रक्शनल व्हरायटीज जर आणल्या तर निश्चितपणे टीचिंगचं जे इफेक्टिव्हनेस आहे ते वाढेल. प्रश्न पूछना तर हे ठीक होईल, ठीक आहे, परंतु त्यापेक्षा तिसरं उत्तर सर्वात सकारात्मक असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, निम्नलिखित में से शोध के किस प्रकार में मौजूदा स्थितियों में सुधार पर ध्यान केंद्रित किया जाता है. मौजूदा स्थिती म्हणजे आत्ता ज्या तुम्हाला आल्या तुमच्या समोर समस्या त्या सोडवण्यासाठी कोणतं संशोधन महत्त्वाचं आहे, असा सरळ सरळ प्रश्न विचारला आहे. मौलिक शोध. आता बघा आपल्याला माहिती आहे की फंडामेंटल जे रिसर्च आहे हे थिअरी कन्स्ट्रक्ट करतं किंवा ज्ञानाची निर्मिती करतं, म्हणजे हे तेवढं महत्त्वाचं नाही. व्यवहात शोध त्याला आपण ॲप्लाइड रिसर्च म्हणतो. हे ॲप्लिकेशन यानी उपयोजन में आता है, ठीक है. और प्रायोगिक शोध ये भी नहीं आएगा क्योंकि ये फ्यूचर में जो समस्याएं मानव जीवन में होती है उसको सॉल्व करने का तरीका जो प्रायोगिक शोध है वो बताता है. मतलब
इसका सही आंसर है क्रियात्मक शोध। नेक्स्ट, एक शोधकर्ता बच्चों की चिंता उन्मुखता पर पोषण विधि के प्रभाव का आकलन करने का प्रयास करता है। शोध विधि इसके लिए उपयुक्त होगी, यानी कौन सी शोध विधि इसके लिए उपयुक्त होगी? प्रायोगिक सर्वेक्षण, ये तो आंसर नहीं होगा, लेकिन व्यष्टि अध्ययन पद्धती या कार्योत्तर पद्धती, तर आन्सर की मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे कार्योत्तर पद्धती, जिला एक्स पोस्ट फॅक्टो मेथड असं म्हणतात। याबद्दल जास्तची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, निम्नलिखित में से किस व्यवस्था में विचारों और मुद्दों की व्यापक रेंज को संभव बनाया जा सकता है? ठीक है, किस व्यवस्था में विचार और मुद्दों की व्यापक रेंज, विचार आणि मुद्दे, शोधलेख, ठीक आहे, कार्यशाला पद्धती, म्हणजे वर्कशॉपमध्ये तर आपण कौशल्य आत्मसात करायचे असतात, तिथं मुद्दे आणि विचाराला एवढं काही महत्त्व नाही, म्हणजे दोन नाही येणार। संगोष्ठी, सिम्पॉजियम ठीक होतं हे, पण त्याच्यापेक्षा हे संमेलनामध्ये शक्य आहे, कॉन्फरन्समध्ये हे शक्य आहे, विचार आणि महत्त्वाची मुद्दे, म्हणजे पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असेल। त्यानंतर नेक्स्ट, एक शोध प्रबंध लेखन फॉर्मेट को अंतिम रूप देने में निम्नलिखित में से कौन सा पूरक पृष्ठ का भाग बनेगा? सारणियाँ और आंकड़ों की सूची, विषय सारणी, अध्ययन के निष्कर्ष, ग्रंथ सूची और परिशिष्ट। शोध प्रबंध लेखन फॉर्मॅट को अंतिम रूप कौन देगा? तो जनरली आपल्याला माहिती आहे की शोध प्रबंधाच्या शेवटी काय असतं, ग्रंथसूची आणि परिशिष्ट, असाही काही लॉजिक न लावता तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकले असते। त्यानंतर नेक्स्ट, निम्नलिखित में से कौन सा शोध नैतिकता का मुद्दा हो सकता है? सांख्यिकीय तकनीकों का यथार्थ अनुप्रयोग, यामध्ये काही एथिक्सचा भाग येणार नाही। शोध की रूपरेखा का दोषपूर्ण होना, शोध की रूपरेखा का दोषपूर्ण होना, निदर्शन तकनीकों का विकल्प, तर हे हा शोधामध्ये प्रॉब्लेमॅटिक आहे, इथिक्समध्ये येत नाही तो। निदर्शन तकनीकों का विकल्प हे पण येणार नाही। शोध निष्कर्षों को रिपोर्ट करना, मतलब 4 आंसर सही होगा। पॅराग्राफवर आधारित प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 15। याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे, तुम्ही डायरेक्ट ते बघू शकता PDF। प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे A, B आणि C, म्हणजे पर्याय 1। प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे 1 A, B, C आणि D। प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे अपने स्तर पर राष्ट्रीय अनुकूलन नीति का कार्यान्वय, म्हणजे पर्याय 2। पारंपरिक ज्ञान का उपयोग निम्नलिखित में से किससे माध्यम से किया जाना चाहिए, म्हणजे प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे 3 सरकार और स्थानीय हस्तक्षेपों के बीच तालमेल से। प्रश्न क्रमांक 15चं उत्तर है 3 जलवायु परिवर्तन के प्रति अनुकूलन। प्रश्न क्रमांक 16 शिक्षक और विद्यार्थियों के बीच परस्पर संवाद समीपस्थ जोन का निर्माण करता है। तर सरळ सरळ प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की बघा प्रश्न काय, शिक्षक और विद्यार्थियों के बीच परस्पर संवाद समीपस्थ जोन का निर्माण करता है। अंतर, भ्रम, विकृति, ये तर येणारच नाही। जब टीचर और स्टूडेंट में इंटरैक्शन रहेगा तो विकास ही होगा ना, मतलब विकास ही सही आंसर होगा, ना कि भ्रम, विकृति, अंतर को यहाँ कोई जगह नहीं मिलेगी। जब क्लासरूम में इंटरैक्शन होगा तो डेवलपमेंट ही आंसर आएगा,
ये अंतर भ्रम और विकृति, ये आंसर नहीं हो सकता। नेक्स्ट क्वेश्चन, किसी कक्षा में स्थानिक श्राव्य पुनः प्रस्तुति की वजह से विद्यार्थियों का निम्नलिखित में से क्या घट सकता है? श्राव्य पुनः प्रस्तुती असं विचारलंय, त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे स्पेशियल ऑडिओ रिप्रोडक्शन, ठीक आहे, परत आवाजाचं रिप्रोडक्शन व्हायला लागले। तर बोध में संज्ञात्मक भार, बोध में संज्ञात्मक भार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। शिक्षकों के प्रति आदर तर येणार होणार नाही असं रिप्रोडक्शन झाल्यावर ऑडिओचं। उत्कृष्टता के प्रति प्रेरणा आणि प्रौद्योगिकी अभिविन्यास में रुचि, हे बी 2, 3, 4 हे काय आहे चुकीची उत्तर आहे, तिथे पर्याय 1 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर नेक्स्ट, कक्षा में संवाद अनिवार्य रूप से होना चाहिए, काल्पनिक, तदनुभूतिक, अमूर्त, गैर विवरणात्मक। आता थोडंसं इंग्रजी शब्द जर असं तर लगेच क्लिक झाला असतं आपल्याला। आता काल्पनिक, आता तदनुभूतिक मतलब सहानुभूतीपूर्वक, तदनुभूतिक यानी एम्पॅथिक, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात एम्पॅथिक, ज्याला सहानुभूतीपूर्वक। म्हणून कक्षा में म्हणजे वर्गामध्ये जो संवाद असतो तो सहानुभूतीपूर्वक गरजेचा आहे। म्हणजे पर्याय 2 हे आपले काल्पनिक, अमूर्त, हे ॲब्स्ट्रॅक्ट कम्युनिकेशन करून काय होणार नाही संवाद, किंवा नॉन डिस्क्रिप्टिव्ह पण उत्तर येणार नाही, ठीक आहे, आणि कंट्रोव्हर्ट तर येणारच नाही, म्हणजे काल्पनिक तर येणारच नाही। म्हणजे तो कसा पाहिजे सहानुभूतीपूर्वक पाहिजे, फक्त थोडासा एम्पॅथिक शब्द जर असतात आपल्याला थोडंसं अजून क्लिअर झालं असतं, परंतु इंग्रजीचे प्रश्न स्वतंत्र एका पानावर असल्यामुळे ते आपल्याला ते सेम टाईमला घेता येत नाही आहेत। तसं तुम्ही इंग्लिशचा व्हिडिओ बघू शकता, इंग्लिशच्या प्रश्नांचं वाचन आपण स्वतंत्र व्हिडिओमध्ये केलेलं आहे। त्यानंतर नेक्स्ट, एक उत्तम संप्रेषक अपना प्रस्तुतिकरण निम्नलिखित में से किससे शुरू करता है? उत्तम संप्रेषक अपना प्रस्तुतिकरण निम्नलिखित में से किससे शुरू करता है? ठीक है, जटिल प्रश्न, नानुमिति, पुनरावर्ती पदबंध, सुगम पूर्वाभ्यास। तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सुगम पूर्वाभ्यास। इंग्लिशमध्ये प्रॉपर कन्सेप्ट आहे ही आईस ब्रेकर, त्याला काय म्हणलं आहे आईस ब्रेकर। आता आईस ब्रेकर या शब्दाचा अर्थ आहे की नवीन लोकांसोबत बोलण्यासाठी किंवा त्यांच्यात मिसळण्यासाठी एखादा जोक करणे व तिथून पुढं बोलायला सुरुवात करणे, त्याला म्हणतात आईस ब्रेकर, त्याला हिंदीमध्ये म्हणतात सुगम पूर्वाभ्यास। मग एक तुम्ही उत्तम कम्युनिकेटर आहात तर मग तुम्ही सुरुवात कुठून करता? आईस ब्रेकरपासून किंवा सुगम पूर्वाभ्यासापासून। म्हणजे पर्याय 4 हे काय आहे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे। त्यानंतर किसी कक्षा में संवाद ग्रहण की संभाव्यता को निम्नलिखित में से किससे बढ़ाया जा सकता है? संवाद ग्रहण की संभाव्यता को बढ़ाया जा सकता है, किससे बढ़ाया जा सकता है? दृष्टिकोन स्थापित करके बरोबर होऊ शकतं। व्ह्यू पॉइंट काय आहे, ठीक आहे, व्ह्यू पॉइंट काय आहे टीचिंगचा, अध्यापनाचा, तर एक बरोबर येऊ शकतं। विद्यार्थियों की अनाभिज्ञता उजागर करके नहीं, सूचना भार में वृद्धि करके, उच्च डेसिबल के श्राव्य, ये तो रॉन्ग ही होगा। मतलब एक ही सही है। व्यू पॉइंट एक बार हमने क्लियर कर लिया तो जो संवाद ग्रहण की संभाव्यता है उसको हम बढ़ा सकते हैं। नेक्स्ट क्वेश्चन, मॅथचे क्वेश्चन आहेत। मॅथचा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता। एक तर टेलिग्राम चॅनल लिंक आहे किंवा याच यूट्यूब चॅनलवर ओएसिस करियर पॉईंटमध्ये जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तिथं प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही UGC नेट 2024मध्ये जर गेलात तर तुम्हाला या वर्षीचा मॅथचे आणि डाटा इंटरप्रिटेशनचे ॲनालिसिस करणारे तुम्हाला क्वेश्चन मिळून जातील। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 21व्या प्रश्नाचं उत्तर 66, म्हणजे इतर रिकाम्या जागेमध्ये 66 येईल।
त्यानंतर नेक्स्ट शृंखला विचारली आहे, तर शृंखला SBL हे उत्तर असणार आहे. नेक्स्ट कोडिंग डिकोडिंग विचारला आहे, तर वेगळा शब्द असणार आहे तो, किंवा एलिफंटसाठी शब्द येईल, पर्याय 3. त्यानंतर नातेसंबंधावर आधारित प्रश्न आहे, पर्याय 3 फादर. क्वेश्चन क्रमांक 25, पर्याय 1 50 मीटर. क्वेश्चन क्रमांक 26, यदि यह कहना एक सामान्य सत्य है कि जब पृथ्वी पर सर्वप्रथम जीवन का उद्भव हुआ तब वहाँ कोई नहीं था, इस प्रकार जीवन के उद्भव के संबंध में किसी भी अभिकथन को सिद्धांत माना जाना चाहिए. उपर्युक्त दोनों कथन निर्मित करते हैं, तो एक तर्क निर्मित करते हैं, पर्याय 3. नेक्स्ट क्वेश्चन, नीचे 4 कथन दिए गए हैं, उनमें से 2 आपस में से इस तरह से संबंधित है कि वे दोनों सत्य हो सकते हैं, परंतु वे दोनों असत्य नहीं हो सकते. उस कूट का चयन करें जो उन दोनों कथनों को इंगित करता है. तो वो कथन है B और C, यानी पर्याय 4. नेक्स्ट क्वेश्चन, एक निगमनात्मक तर्क अप्रामाणिक है यदि इसके सभी आधार वाक्य सही है परंतु इसका निष्कर्ष गलत हो, तभी एक निगमनात्मक तर्क अप्रामाणिक हो सकता है. नेक्स्ट तर्क व अनुमान. आधार वाक्य, सभी चमगादड़ स्तनपायी होते हैं. हमने अगर ये आकृति ट्रेस करी तो देखो, सभी चमगादड़ सर्व जमदागड स्तनपायी होते हैं. मग हे आतमधले चमदागड आणि बाहेरचे स्तनपायी. ठीक है. कोई भी पक्षी चमदागड़ नहीं होता, यानी पक्षी यहाँ भी आ सकता है, पक्षी यहाँ भी आ सकता है, मतलब दूसरी आकृति में सिर्फ वो जमदागढ़ के सर्कल को क्रॉस नहीं करेगा. ठीक है. तो निष्कर्ष बघा काय आहे, कोई पक्षी स्तनपायी नहीं होता है. आता बघा, इथं तर होऊ शकला असता, इथं होणार पण नाही, म्हणजे एका ठिकाणी आहे आणि एका ठिकाणी नाही, म्हणजे हे रॉंग आहे. कुछ पक्षी स्तनपायी नहीं होते हैं, हे पण रॉंग ठीक होईल, एका ठिकाणी सत्य आणि एका ठिकाणी असत्य. कोई चमगादड़ पक्षी नहीं होता है, बराबर आहे, कारण चमदागडच्या वर्तुळा पक्षाचं वर्तुळ कोणत्याच पद्धतीनं छेदू शकत नाही, म्हणजेच निष्कर्ष 3 बरोबर है. सभी स्तनपायी जमदागड़ होते हैं, ये तो रॉन्ग होता है, क्योंकि जब बाहर से अंदर हम जाते हैं तो सभी नहीं होते, कुछ होते हैं. ठीक है. तो सिर्फ तीसरा निष्कर्ष सही, केवल 3. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन क्रमांक 30चं उत्तर आहे सादृश्यमूलक. DIचे क्वेश्चन, याचे स्वतंत्र व्हिडिओ बघा, तुम्ही बघून घ्या. क्वेश्चन क्रमांक 31, क्वेश्चन क्रमांक 31चं उत्तर आहे पर्याय 1. क्वेश्चन क्रमांक 32चं उत्तर आहे पर्याय 4. क्वेश्चन क्रमांक 33चं उत्तर आहे पर्याय 3. क्वेश्चन क्रमांक 34चं उत्तर आहे पर्याय 1. क्वेश्चन क्रमांक 35, 4ही उत्तरं दिलेत आन्सर कीमध्ये. क्वेश्चन क्रमांक 36 पर्याय 4. वेब पृष्ठ पते के लिए क्या नाम है, तो उसे URL कहते हैं. ICT के क्वेश्चन शायद. डाटा भंडारण के अधिक्रम में शामिल है, तो डाटा भंडारण पर्याय 2 बिट्स, बाइट्स, फील्ड्स, रिकॉर्ड्स, फाइलें तथा डाटाबेस. निम्नलिखित डोमेन नेमों से किसे
अनुलाभकारी व्यापार हेतु का प्रयोग किया जाता है। तो व्यापार हेतु डोमेन नेम सिस्टम जो रहती है, यानी .com, .org, .in, .geo, .org। तो देखो प्रश्न क्या पूछा है कि अनुलाभकारी व्यापार हेतु अनुलाभकारी कौन सा डोमेन नेम है, तो .com यानी पर्याय 4 ये सही आंसर होगा। क्योंकि जो लास्ट में जो डोमेन नेम रहता है .edu तो वो एजुकेशन से संबंधित है। .net ये जो रहता है ये ऑनलाइन बिजनेस से संबंधित है। और .org जो रहता है वो किसी संगठन से संबंधित या किसी ऑर्गेनाइजेशन से संबंधित रहता है। व्यापार हेतु .com ये डोमेन नेम संबंधित रहता है। कंप्यूटर से संबंधित कार्यों में प्रयोग हेतु USB का पूरा रूप क्या है? USB का फुल फॉर्म यूनिवर्सल सीरियल बस, यानी पर्याय 3। नेक्स्ट क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन सा एक अरब कैरेक्टर्स प्रदर्शित करता है? मतलब बिलियन, अरब यानी बिलियन कैरेक्टर्स कौन प्रदर्शित करता है? अगर आपको जो यूनिट रहते हैं मेमोरी के वो मालूम पड़ते संगणक के या कंप्यूटर के, तो ये इजी क्वेश्चन है। टेराबाइट्स प्रदर्शित करता है ट्रिलियन बाइट्स। 1 टेराबाइट्स यानी 1 ट्रिलियन बाइट्स। मेगाबाइट 1 मिलियन बाइट्स को प्रदर्शित करेगा। किलोबाइट्स 1000 बाइट्स को प्रदर्शित करेगा। और गीगाबाइट्स 1 बिलियन बाइट्स को प्रदर्शित करेगा। यानी गीगाबाइट यानी 1 बिलियन बाइट्स ऑफ डाटा। माने हमको क्या पूछा गया है कि बिलियन कैरेक्टर्स को प्रदर्शित करना, ठीक है। मग बिलियन 1 गीगाबाइट यानी 1 बिलियन बाइट्स ऑफ डाटा, यानी पर्याय 4 ये सही आंसर होगा। ठीक है, ठीक आहे। म्हणजे 1 गिगाबाईट बरोबर 1 बिलियन बाइट्स असा अर्थ आहे त्याचा। 1 मेगाबाइट्स म्हणजे 1 मिलियन बाइट्स। आपल्याला मिलियन विचारलं नाही, आपल्याला बिलियन विचारलं, म्हणून 1 गिगाबाईट म्हणजेच 1 बिलियन बाइट्स, म्हणजे पर्याय 4 आहे। कारण टेराबाइट्स 1 ट्रिलियन बाइट्स होईल, किलोबाइट्स 1000 बाइट्स होईल। नेक्स्ट क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन सा प्रदूषक श्वसन तंत्र से जुड़ी बीमारियों का प्रमुख कारण है? तो वो है विलंबित सूक्ष्म कण, पर्याय 1। नेक्स्ट क्वेश्चन, शहरी क्षेत्रों में जाड़ों के दिनों में अक्सर धूम कोहरे की घटनाएं घटित होती है। धूम कोहरा यानी स्मॉग। शहरी क्षेत्रों में जाड़े के दिनों में अक्सर धूम कोहरे की घटनाएं घटित होती है, ये बराबर है। सेकंड, जाड़े के मौसम में लोग गर्म करने के प्रयोजन से या स्वयं को गर्म रखने के लिए बड़ी मात्रा में जैव संहित यानी बायोमास को जलाते हैं, ये भी सही है। जाड़े के दिन यानी थंडीचे दिवस, ठीक आहे। तर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, परंतु एकमेकाच्या रिलेशननं नाही। स्मॉग त्याच्यामुळं पळतं असं आपण म्हणू शकत नाही आहे, ठीक आहे। म्हणजे ये और दोनों सही है, परंतु आर ये की सही व्याख्या नहीं है, ठीक है। पर्याय 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असेल। नेक्स्ट क्वेश्चन, प्राकृतिक आपदाओं के घटित होने में निम्नलिखित का प्रभाव पड़ता है? भूमि उपयोग में परिवर्तन, जल विकास और निर्माण, ओजोन में कमी, जलवायु परिवर्तन। प्राकृतिक आपदाओं को घटित होने में निम्नलिखित का प्रभाव पड़ता है। प्राकृतिक आपदा म्हणजे त्याला काय आपण नैसर्गिक आपत्तीचा वर कशाचा प्रभाव पडतो? भूमी उपयोजन परिवर्तन बरोबर आहे, जल विकास और निर्माण पडतो, जलवायु परिवर्तन पडतो, ओझोन में कमी याच्याशी रिलेशन नाही। ओझोनची कमी असल्याने प्राकृतिक
आपदा यानी नैसर्गिक आपत्ति का संबंध नहीं आता, मतलब ए, बी और डी, ये बी और डी कहाँ है? पर्याय 3, ऑप्शन 3 में ए बी डी है। नेक्स्ट क्वेश्चन, निम्नलिखित में से कौन से प्रदूषक गैस प्राकृतिक रूप में से और औद्योगिक गतिविधि के परिणाम स्वरूप दोनों का उत्पन्न नहीं होता है? असा कोणता प्रदूषक आहे जो उद्योगधंदे आणि निसर्गतः निर्माण होत नाही? ठीक आहे, तर तो प्रदूषक आहे क्लोरोफ्लोरोकार्बन। जनरली मिथेन आपण पाहतो की कृषीमध्ये किंवा गाईच्या गोठ्यामध्ये, नायट्रस ऑक्साईड खताच्या कारखान्यामध्ये, कार्बन डायऑक्साईड आपल्या श्वासोश्वासातून पण निर्माण होतो, प्रदूषणापासून पण निर्माण होतो। मात्र क्लोरोफ्लोरोकार्बन हा रेफ्रिजरेटर आणि कंडेन्सिंग जे आपण यूज करतो, एअर कंडेन्सिंग वगैरे याच्यामधून तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे। निम्नलिखित ऊर्जा ईंधनों में से कौन सा ईंधन पर्यावरण के लिए सबसे अनुकूल है? सबसे अनुकूल तो वो है हाइड्रोजन एनर्जी, क्योंकि उसे ग्रीन एनर्जी कहा जाता है। नेक्स्ट क्वेश्चन, भारत में उच्च शिक्षा के लक्ष्य निम्नलिखित में से कौन से है? भारतातील उच्च शिक्षणाचे ध्येय किंवा लक्ष्य कोणकोणते आहेत? बघा, अभिगम, आता अभिगम म्हणजे ॲक्सेस बरोबर आहे, साम्य यानी इक्विटी, ठीक आहे, म्हणजे ते भंडारण काय म्हणू त्याला आपण, इक्विटी म्हणजे त्याला इक्विटी लक्ष देतं आपल्या, गुण एवं प्रकर्ष म्हणजे ठीक आहे क्वालिटी आणि एक्सलन्स बरोबर आहे, ते प्रासंगिकता म्हणजे रिलेव्हन्स बरोबर आहे, मूल्य आधारित शिक्षा बरोबर आहे, अनिवार्य एवं मुफ्त शिक्षा। आता अनिवार्य एवं मुफ्त शिक्षा हे कंपल्सरी आणि फ्री एज्युकेशन असं असत नाही आहे उच्च शिक्षणामध्ये भारताच्या, म्हणजे एफ पर्याय काटा, एफ पर्याय काटलेला आहे, एफ येणार नाही, ए बी सी डी ई येईल, मग ते कुठे पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, ए बी सी डी ई। नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय संस्थानिक श्रेणीकरण ढांचा NIRF के अनुसार निम्नलिखित में से किस देश में सर्वश्रेष्ठ कॉलेज 2017 का स्थान प्राप्त हुआ है? करंटवर आधारित क्वेश्चन आहे, 2017चा आहे, त्याच्यामुळे आपण जास्त त्याचा विचार करणार नाही, पर्याय 1 हे उत्तर आहे। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, निम्नलिखित विश्वविद्यालयों में से किस फरवरी 2017 में सर्वश्रेष्ठ केंद्रीय विश्वविद्यालय के लिए कुलाध्यक्ष का पुरस्कार प्राप्त हुआ? करंटचा क्वेश्चन आहे, जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, पर्याय 1। नेक्स्ट, निम्नलिखित में से किसे सांसद के स्वीकृत प्रस्ताव के बिना राष्ट्रपति द्वारा हटाया जा सकता है? बघा, पूर्वी पॉलिटी होतं, 2019 मध्ये थोडासा सिलेबस बदलला आणि त्यांनी पॉलिटी काय केलं, रद्द केलं पेपर 1ला 10व्या प्रकरणामध्ये, त्याच्यामुळे हे पूर्वीचे प्रश्न आहेत जे आता उपयोगी असणार नाहीत, तरी पण उत्तर आहे राज्यपाल, आणि प्रश्न 50 पण पॉलिटीच्या संदर्भानंच आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। ठीक आहे, मतलब ए बी सी और डी। अशा पद्धतीनं आपण जसं शक्य आहे तसं सांगण्याचा प्रयत्न केला, अर्थातच थोडेफार चुका होऊ शकतात, त्या ॲडजस्ट करा। आपला मेन उद्देश जो आहे तो UGC नेटकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, आणि शक्यतो तुम्ही 1-2 वेळेस जर हिंदी प्रश्न वाचला आणि एक वेळेस जर इंग्रजी प्रश्न जर वाचला तर निश्चित तुम्हाला तो प्रश्नसुद्धा समजून जाणार आहे। निश्चित जे तयारी करतात त्यांना देखील पाठवा, जेणेकरून अजून आपल्याला व्हिडिओ बनायला प्रेरणा मिळेल। धन्यवाद।